मराठी शाळा वाचवा, पिण्याचे पाणी द्या, मनसेचे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन, आयुक्तांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अकोला महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आलं. महापालिकेतील मराठी शाळा बंद पडू नयेत व गोरगरीब मुलांसाठी पटसंख्या वाढवावी आणि प्रत्येक शाळेत पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करावी या मागण्यांसाठी हे आंदोलन मनसे जिल्हा अध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलं आहे. 10 जून रोजी मनसेने आयुक्तांना निवेदन दिले होते, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पालिकेसमोर आंदोलन छेडण्यात आलं. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राजेश काळे यांनी आयुक्तांना भेट देऊन महिन्याचा वेळ दिला. 1 महिन्यात मागणी पूर्ण न झाल्यास नाहीतर संपूर्ण शहरात व्यापक आंदोलन करू असा इशारा दिला आहे. या आंदोलनात मनसे शहर अध्यक्ष राजेश शेळके, महिला जिल्हा अध्यक्ष प्रभा अंबाडे यांच्यासह असंख्य मनसे सैनिक उपस्थित होते. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी जिल्हा संपादक विशाल गवई, अकोला. तो निधी खर्चही करत नाही व तो निधी जमा झाल्यावर वेगळ्याच कारणासाठी खर्च करते. त्यामुळे मराठी शाळेला फार गर्दी लागली आहे. त्याआधी शाळेला गर्दी लागून शाळा बंद होत आहे. शाळा बंद झाल्यावर त्या जागा विकून महापालिका धनाढ्य लोकांना देत आहे व बिल्डरांना देत आहे. त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजपासून आम्ही आंदोलन करून या आयुक्ताला करून सोडून त्याकरिता आज रोजी हे आंदोलन केले आहे. मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढे काय पाऊल होईल? यानंतर जर आमच्या आंदोलनानंतर आयुक्तांनी कोणताही व अकोला महापालिकेच्या पदाने कोणताही प्रतिसाद जर दिला नाही तर यंदा अकोल्यात फिरणे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुश्किल करू व मराठी शाळा बंद होऊ देऊ नाही याची आम्ही ग्वाही देतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.